हॅलो फ्रेंड्स, पाचगणी बोलला तर आपल्याला फक्त टेबल लँड आणि स्ट्रॉबेरी आठवतं, बरोबर? पण आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत, ज्या गेल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही 900 वर्ष मागेच गेल्यास. तर आता आपण आल्यावर वाई पाचगणी रस्त्यावरचा दांडेघर गावान आया हाय श्री केदारेश्वर मंदिर. चला आपण दर्शन घेऊया मग. यो बघा, बाहेरशी बघला तर मंदिर एकदम जुनं गडकिल्लं कैसे असतात तैसाच दिसते. चला तर आपण आतमध्ये पण जाऊया. यो मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा जरा खाली आहे. त्याच्यामुळं आमचं तापमान अचानक कमी होतं आणि एक वेगळीच शांतता जाणवतं. आणि यो बघा, आया एक पाण्याचा कुंड पण आहे, जो जाम जुना आहे. पूर्वीच्या काली आयशा वास्तू कधी विचार करून बांधल्या जावाच्या ना, याचंच एक मोठा उदाहरण आहे यो. जर तुम्ही पाचगणीला येत असाल तर ये गर्दीपासून लांब आयशे शांत ठिकाणी नक्की या. आता थोडाच पुढे गेल्यावर समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती. बघा, तुम्हाला दाखवते, थांबा. ही बघा, कालोखान नीट दिसत नसेल, पण ठीक आहे. आणखी थोडाच पुढं गेल्यावर एक परत छोटासा एक मंदिर आहे. त्या बघू काय आहे. तर यो आहे श्री महालक्ष्मी मंदिर. याच्यात पण एक छोटीशी पिंड आहे शंकराची. आम्ही या मंदिराचे मागशी एंट्री केले त्याच्यामुळं, पण याचा जो एक्झॅक्ट आहे दरवाजा तो पुढं आहे आणि स्टेअर्स पण आहेत पुढं. तर पुढं जाऊन ते आम्ही तुम्हाला दाखवू. पुढं जाऊन पण छोटी छोटी मंदिर आहेत. मंदिर सारखंच आहे, त्याच्यात पण मूर्ती आहे. तर पहिली मूर्ती आहे गणपतीची. याच्या पुढं आहे श्री बाजीबुवा यांची मूर्ती. तर ही बघा, हीच आहे ती मेन एंट्रन्स मंदिराची. याच्या सीड्या आहेत, त्यांची येवाचं आहे मंदिरात. याच्यावरशी समजते की हे मंदिर खोल आहे. आणि जे आवरा सगळा स्पेस आहे ते आय थिंक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील मंदिरात, काही फंक्शन असल्यावर. यो बघा, नंदी कसला मोठा आहे. चला तर मंदिराच्या आता आपण आतमध्ये जाऊया. गाभाऱ्यात जैसा आतमध्ये गेलो तैसाच थंड वातावरण झालं एकदम. आणि हेच वातावरणात एकदम शिवलिंगाचं दर्शन घेणं म्हणजे वेगळाच अनुभव होता. जी पाचगणीची लोक आहेत ती आया आराध्य दैवत मानतात या देवाला. जर तुम्ही पाचगणीला येत असाल तर या गर्दीपासून शांत असे ठिकाणी नक्की या. महाशिवरात्रीला आणि माघ महिन्यात आया जत्रा असतं तेव्हा पक्की गर्दी असतं आया. आम्हाला पण सगळं गुगल करूनच समजले. आया कैसा आहे वाचा ते आम्ही पुढं सांगूच तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाजूला साईड पाण्याशी बाहेर जात आहे. यो काय याच्याशी येते ना, मग तो त्याचा जाटते आणि तो जाते. आवाज पण इको होते. महाबळेश्वरला आलं नाही मंदिरांना आलं तर काय आलो. भैरवनाथ. मोठा सेलिब्रेशन होत असेल. या चला. एकदम भारी मंदिर, एकदम प्रसन्न वाटलं ना. का मगाशी लाईट नव्हती, आता लाईट आले तर तुम्हाला क्लिअर दिसत असेल.
गायमुख आहे ना, गायमुखातून पाणी कंटिन्यू आवते. मला वाटतं हे मंदिरांचं तर नाही ना. मंदिरातलाच आहे. हां, बट आय आवर फ्लो कैसा काय. इथे बोलतोय ना की तिथे थांब, आपण गुगल करू. बस काय ना केदारेश्वर. हे काय बोलत होतं मी, ते माणसाला विचारताना मालकेश्वर मंदिर काय आहे, तो बोलते आया नाही आहे. तेव्हा मी बोलला रे केदारेश्वर मंदिर. मालकेश्वर पण आहे, पण इथंच आहे, हेच एरियामध्ये. तर गाईस, कसा वाटला तुम्हाला मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि महाबळेश्वरला आलास तुम्ही सिडनी पॉईंटच्या नंतर किती किलोमीटरवर? 2.1 किलोमीटर्स. जवळच आहे, म्हणजे रस्त्यालाच आहे येताना. तर जाम भारी मंदिर आहे, तुम्ही नक्की या. छत्रपती शिवाजी महाराज आपलं राजे ते विजिट करायचं, दर्शन घ्यायला. अच्छा, म्हणून त्यांची त्या मूर्ती होती. तिथे सह्याद्री रेंज आहे ना, हां म्हणून ते येत असायचे आळीमध्ये. हां त्यांची मूर्ती पण आतमध्ये. बरोबर. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.